सो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 27 ऑगस्ट आणि आज आहे गणेश चतुर्थी. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे अँड सर्वांना माहितीच आहे. सर्वांना अजून एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. अँड आज मी जात आहे गावी मामाच्या, कारण की माझ्या मामाच्या गावी 5 दिवसाचा गणपती असतो. गणपती आणि गौरी दोन्ही असतात. तर मग मामाने इन्व्हाइट केलं आहे, तर जावं तर लागणार मामाच्या गावी. तर मग यावर्षी गणपतीला मामाच्या गावी जाणार आहे. आता झाले रेडी, वाजले दुपारचे 3:02. आता थोड्या वेळातच निघतो आहे अँड आता सर्व पॅकिंग वगैरे पण झाले. तर मी काय थोड्या वेळात हाय करा. हाय गाईज. तर बघा मित्रांनो, आता रेडी झालं आहे. आता निघू आता थोड्या वेळातच. मग जी गाडी भेटेल दुपारची ती पकडू. मित्रांनो आता निघालं. चप्पल वप्पल घेतली आहे, फ्लिपफ्लॉप घालूया. फ्लिपफ्लॉप घातली आपली. आपण निघूया बॅग आवाज घेऊ. आणि आज जरा पाऊस एकदम शांत मावळला आहे. आजमध्ये सकाळपासून पाऊस पडलाच नाही काय, एकदम शांतच मावळला आहे. चांगलीच गोष्ट आहे, कारण की आज गणपती वगैरे आणतात लोक. तर मग थोडासा प्रॉब्लेम होतो जर पाऊस पडला तर. चांगले देवाच्या कृपेने आज पाऊस पडत नाही. तर आता निघूया थोड्या वेळातच. मग आता इथून रिक्षा पकडून कुठे पनवेल डेपोला जायचं काय माहिती, विचारलं आहे पप्पांना. पण डेपोलाच जाणार ते पनवेलला. आणि मग तिथून जी गाडी भेटेल ती पकडून डायरेक्ट गावी जाऊ. मग ते तुम्हाला आता समजेलच. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये एंडपर्यंत. किती आणले गणपती? 2-2 आहे. आम्हाला मोदक हे नाही लंपाड आहेत. आम्हाला मोदक हवे. ब्लॉग शूट का नाही केला, कारण की बसायला जागा नव्हती. म्हणून आता वडकलच्या पुढे आल्याने आता जागा भेटली. तर आता बघू, आता जाऊ ब्लॉग शूट करू. भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता मान लावू. थांब, दुसरं पाणी घे. थांब. तर एक पाण्याची बॉटल द्या ना. पाण्याची बॉटल द्या. थंडच जाऊ, जास्त थंड पण नको, मिडियम असं. हां थांब देतो ना. ते का समोर वेफर आहेत का? काय ते वेफर आहेत का ते? हां द्या ना इथं. आम्हाला फोन करतो. आता फायनली माणगावला आलो आहे आणि आता बसलो आहे. मंडणगड गाडी पकडले आणि पूर्ण खाली आहे. पप्पा वगैरे पाठी बसले आहेत, मी इथे एकटा पुढे बसलो आहे. तर आता ही डायरेक्ट मंडणगडला थांबेल आणि मग त्यानंतर मग मामा घ्यायला येईल. मग मामासोबत जाऊ. पप्पा वगैरे सर्व पाठी बसले. तर आता गाडी पूर्ण खाली आहे एकदम. पुण्यावरनं गाडी आली आहे इथे, म्हणून पूर्ण खाली आहे. आता बसले. आता पोचू थोड्या वेळातच मंडणगडला. मग तिथून पुढे डायरेक्ट घरी जाऊ. I don't understand why you're thinking of had me alone.
तर मित्रांनो आता आलो आहे मंडणगडला फायनली. आणि आताच पोचलो. सगळी एकदम हे झालं. आताच पोचलो आहे मंडणगडला आणि पूर्ण बसस्टॉप शांत आहे आता. आणि आता बघू, आता धागावची गाडी येईल ती पकडू आणि मग नंतर मामा घ्यायला येईल. आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर. मित्रांनो आता फायनली आलो आहे घरी आणि आता जेवण वगैरे झालं. मी माणगाववरनं गाडी पकडली, मग मंडणगडला गेलो. मंडणगडवरनं गाडी पकडली ना सॉरी, मंडणगडला मामा आला घ्यायला. मग तिथून डायरेक्ट आता घरी आलो. अँड आता जेवलो वगैरे, मोदक वगैरे खाल्ले, पाय वगैरे पण पडलो घरच्या गणपतीचे. तर आता वरती जायचं आहे. आता आरती वगैरे वरतून चालू होणार. आता चालू झालं वाटते, ढोलकीचा आवाज ते येतो. आता जाऊ जरा बसू. मी लेटच जाणार आहे जरा, मामा वगैरे जातील. नंतर जाऊ जरा, आरती वगैरे आहे. नंतर सर्वात लास्टला आपल्या घरी असणार कारण की एकदम लास्टला आमचं घर आहे मामाचं म्हणजे. तर मग लास्टला आमची आरती असणार. मग तो वरतून सर्व एक एक घर करत येणार. आता जाऊया थोड्या वेळातच. आता जरा जेवलो आहे, बसलो थोड्या वेळातच वरती जाऊया. कधी पूजेन माझ्या लाडक्या गणाला, कधी पाहिन कधी पूजेन माझ्या लाडक्या गणाला.
गाईज आता आलोय फायनली खाली अँड आता वाजले तर किती वाजले रात्रीचे 1:11 झालेत मित्रांनो. अँड आता वरती आरती वगैरे होती आणि ते नाच वगैरे होता तर ते करतात अजून, पण खूप लय वेळ लागेल. अख्खा गावाचं सर्व प्रत्येकाच्या घरात जाऊन करणार तर खूप वेळ लागेल. आणि आता मी थकून वगैरे पण आलो तर बोललो जाऊया आता घरी झोपूया. तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं आलो खाली, पॉवर बँक वगैरे लावला. आता बघतो इंस्टाग्राम आणि व्हिडिओ पण एडिटिंग करतो कारण की फुल लोड आहे आता. दररोज व्हिडिओ काढायचा आहे, एडिटिंग पण करायचं आहे. तर मग आलो मी खाली, बोलो आता आला कंटाळा, उद्या जाऊया, उद्या रात्रभर जागरण करेन. आता आलो, आता थोडा एडिटिंग करेन, व्हिडिओ झोपून जाईन कारण की सकाळी चिपळूणला पण जायचं आहे. एक काम आहे मित्रांनो, त्या कारणी चिपळूणला जायचं सकाळ 4 वाजता. तर मग झोप तर पाहिजे थोडी तर डोळ्यावर कारण की एवढं ट्रॅव्हल करून पण आलं. तर हाय आता थोडा वेळ एडिटिंग करू, मग आता झोपायला लागेल. आणि ते पण आता परत उठावं पण लागणार कारण की सर्वात लास्टचा घर जो असणार तो आमचा आहे आरतीचा. तर मग लास्टला येणार आहे तर आरतीवरती करणार, नाच वगैरे करणार, त्यामध्ये अर्धा 1 तास तर निघूनच जाणार कारण लास्टचं घर. मग काय माहिती झोपायला तर नाही भेटणार आता, म्हणून बोललो की पूर्ण व्लॉग आता एडिटिंगच करून टाकूया. तर आता भेटू डायरेक्ट, तुम्हाला आता आरतीला येतील तेव्हाच भेटू, नंतर आपला व्लॉग आरामशीर एंड करू रात्री. काहीच रात्रीचे वाजलेत, किती वाजले रे, किती वाजले 2:24 झालेत. आणि बाबा सर्व झोपलेत आता, बहीण वगैरे, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंच आहोत. आणि बघा इथं बाप्पाची मूर्ती असा भलावट डेकोरेशन केलं आहे मामाने, बघा अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे झालं आहे. तुम्हाला दाखवतो नंतर, मी दाखवलं ना तुम्हाला मगाशी. आणि आता वाजले तर रात्रीचे 2:30 झाले. आणि आता सर्व झोपलेत म्हणजे कसं सकाळी चिपळूणला जायचं आहे म्हणून आता सर्व झोपलेत कारण की सकाळी जायला डोळ्यावर झोपले पोळ्याला. हा बघा अगरबत्ती लावतोय आपला भाऊ, लाव मंडळाचा कार्यकर्ता आहे. राईट हातामध्ये पकडणार, राईट हातामध्ये. तर झाली मित्रांनो, आता अगरबत्ती लावले, आता जाऊया परत बाहेर बसूया. व्हिडिओ एडिटिंग पण झालं आहे, चला बाहेर आता थोड्या वेळातच येतील आरती करायला लोक, काढू ब्लॉग.
काय काय शिकायला भेटलं? मी दरवर्षी शिकतो. काय पण काय नॉलेज काय भेटलं? चल बे, आता यूट्यूब करतो. BGM आहे काय का दम ऐकतं A1V1 करायला. BGM मध्ये बोलतोय सिरियसली. सो गाईज आता सकाळचे वाजलेत 9:57 आणि आता आलो आहे मी चिपळूणला. तर तसं तुम्हाला मी रात्री सांगितलेलं की चिपळूणला जायचं काम आहे म्हणून जाणार आहे. तर आता ते जरा आलं आहे इथे, तर चिपळूणला जरा काम होतं म्हणून आलं. तर सर्व झालं आता, थोडंसं सामान होतं गाडीमध्ये म्हणून ते काढायला आलो आहे. आणि काल रात्री मी व्लॉग एंड केलाच नाही, झोपून गेलो डायरेक्ट, झोपलोच नाही. तयारीमध्ये सकाळी 5 वाजताच निघालो आम्ही चिपळूणसाठी आणि आता वाजलेत 9:57. तर व्लॉग एंड करायला विसरलो, तर आता व्लॉग एंड करूया. कसा वाटला तुम्हाला हा आपला गणेश चतुर्थीचा पहिला डे 1चा व्लॉग? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका न्यू व्लॉगमध्ये. तर सर जय शिवराय, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.